नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं 21 जून रोजी रेनिट एक्झाम त्या ठिकाणी पार पडली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कट ऑफ 2025 प्रमाणे राहणार या संदर्भानं बरीचशी चर्चा झाली आणि टप्प्याटप्प्यानं हे चित्र बदलत गेलं. अनेक व्हिडिओज आपल्याला यूट्यूबला बाकी सगळ्या चॅनल्सवर बघायला मिळत आहेत की कट ऑफ बऱ्यापैकी वाढणार आणि त्यामुळे जे इतर विद्यार्थी व पालकांचं टेन्शन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. नेहमीप्रमाणे सनसनाटी व्हिडिओ बनवायचे, पालकांचा BP हाय करायचा, विद्यार्थ्यांना टेन्शनमध्ये घालायचं, अशा पद्धतीचे कृत्य अनेक यूट्यूबर्स करतात. दरवर्षीप्रमाणे हे आपण याही वर्षी पाहतो आहे. 2024लाही ते झालेलं, 25लाही ते आणि 26ला ऑब्वियसली याही वर्षी त्या पद्धतीने व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे व्हिडिओ आपण जे पाहतो किंवा जे तथ्य मांडले जातात किंवा जे आकडेवारी मांडली जाते त्याचा आणि महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेचा खरंच तेवढा संबंध आहे का? संबंध आहे, नो डाऊट, पण तेवढा आहे का जेवढं ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं आहे की कट ऑफ 600पर्यंत जाणार वगैरे. तर थोडक्यात महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेवर ह्या सगळ्या वाढलेल्या मार्कांचा काही परिणाम होईल का? साधारण या प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थी पालकांनी या सगळ्या गोष्टींचं किती टेन्शन घ्यावं, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडणार आहे. याचं कारण असं आहे की अनेक विद्यार्थी पालक वेगवेगळे व्हिडिओ पाहतात जे आमच्याकडे ऑलरेडी एनरोल आहेत. रोज नवीन पालक या ठिकाणी येत असतात, भेटी देत असतात, माहिती घेत असतात, एनरोल करत असतात आणि दिवसभरामध्ये जे काही पालकांचे विविध फोन येतात ते सुद्धा ऑब्वियसली मला फोन उचलायची सवय आहे, त्यामुळे मी तेही बोलतो, त्याही पालकांची चर्चा होते. एकंदरीतच असं मला आता लक्षात येते की जे काही व्हिडिओज सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत त्या माध्यमातून विद्यार्थी पालकांना असं वाटतं आहे की कट ऑफ खूपच वाढणार आणि मग आपल्या मार्कावर आपल्याला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण ॲडमिशनची जी काय प्रक्रिया असते तीच मुळात पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. ऑल इंडियामध्ये कितीही मार्क असलेला विद्यार्थी महाराष्ट्रात जर तो येत असेल तर तो किती सीटसाठी तो येऊ शकतो हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला विनाकारण टेन्शन घेण्याची काही गरज नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्राची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही रिझर्वेशन्स आहेत हे रिझर्वेशन त्या कॅटेगरीला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करतो तर त्याला त्याच्या कॅटेगरीसाठी ज्या जागा आहेत त्या रिझर्व आहेत, तो त्याच्या कॅटेगरीत कितवा आहे हे फार महत्त्वाचं असतं. आता हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे ज्यांना महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं आहे आणि ज्यांचं विशेष करून MBBS टार्गेट आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सॉरी. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरी वाईज रिझर्वेशनमध्ये त्या कॅटेगरीला काही पर्सेंट सीट्स या रिझर्व आहे, राखीव आहे. उदाहरणार्थ SC कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 13% सीट्स राखीव आहेत. त्याच कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज म्हणतो, त्या ठिकाणी 6.5% सीट राखीव आहे. हेच आपण जर SC कॅटेगरीच्या बाबतीत STच्या बाबतीत बोललो तर 7% गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत आणि तेच विद्यार्थी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा एनरोल होतात त्या ठिकाणी त्यांना 3.5% रिझर्वेशन आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळं रिझर्वेशन आहे. मराठा समाजाला जे आरक्षण भेटलेलं आहे ही एक अशी कॅटेगरी आहे की यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुद्धा 10% आरक्षण आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा त्यांना 10% आरक्षण आहे. मग थोडक्यात मला काय सांगायचं आहे की समजा एखादा विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल, त्याला 650 मार्क असतील, पण तो महाराष्ट्र राज्याचा नाही आहे, तर तो महाराष्ट्र राज्यातली 85% कोट्याची सीट घेऊ शकतो का? याचं उत्तर आहे नाही. तो महाराष्ट्र राज्याच्या कोट्यामध्ये भाग घ्यायचा बी असेल त्याला तर तो फक्त 15% सीटसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो, जे की आपल्याला सुद्धा बाहेरच्या राज्यात जाण्यासाठीचे सीट्स उपलब्ध आहेत. अर्थात 15% कोट्यामध्ये मेरिट जास्त असतं. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या मुलाला सेमी भेटते किंवा गव्हर्नमेंट भेटते त्याला ऑल इंडियात मेडिकल कॉलेजला GMCला ॲडमिशन मिळेलच याची काही खात्री नाही, कारण ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करत असताना कट ऑफ हा बऱ्यापैकी हाय असतो. आणि आज जी काय सगळी ओहापोह चालू आहे, चर्चा चालू आहे, वेगवेगळे व्हिडिओ चालू आहे, ते ऑल इंडियाचा 15%चा कोटा किंवा त्याचा कट ऑफ वाढेल अशा संदर्भानं ते व्हिडिओ आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मागील वर्षी, आता एक
उदाहरण घेऊ आपण. SCBC कॅटेगरीमध्ये सेमी गव्हर्नमेंटला 472 मार्क होते आणि आपण अपेक्षित धरूया की 10 मार्कांनी 15 मार्कांनी जर स्कोअर वाढलाच, काही अंशी वाढू शकेल, 485ला यावर्षी MBBS सेमी गव्हर्नमेंटला भेटायला पाहिजे. असं होणार नाही की 500वाला बी सेमीवाला SCBC कॅटेगरीचा विद्यार्थी आज घरी बसेल. का? कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही SCBCचे जे कॅन्डिडेट दरवर्षी आहेत, जे 24ला होते, जे आता 25ला आहे, जे 26ला आहे, ते काय एका रात्रीत तर काय वाढणार नाही किंवा डबल होणार नाही की ज्या कॅटेगरीचा कट ऑफ अगदी खूप मोठ्या स्वरूपात वाढेल. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या कॅटेगरीला जागा ठरलेल्या आहेत. जर असं नसतं तर मग ST कॅटेगरीचं तर मागच्या वर्षी 321 मार्कावाला पण MBBSला लागला. कसं लागला? इतर कॅटेगरीमध्ये 321ला चांगलं BMS कॉलेजसुद्धा मिळत नाही सेमी गव्हर्नमेंटमध्ये. थोडक्यात समजून हे घ्यायचं आहे तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे. तुम्ही तुमच्या कॅटेगरीत कितवे आहात, तुमच्या कॅटेगरीत तुमच्या पुढे तुमच्या कॅटेगरीचे मुलं किती आहेत, हे खूप मॅटर करतं. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुलांना जे 85% कोट्यामध्ये भाग घेणार आहेत त्यांनी फारसं पॅनिक होण्याची गरज नाही. माझे व्हिडिओ हे विद्यार्थ्यांना आधार देण्याचं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचंच काम करतील. मी उगीचच विद्यार्थ्यांना सनसनाटी व्हिडिओ बनवून त्यांनी ते खूप पाहावेत, ते खूप शेअर व्हावेत, त्यातून लोकांचा BP हाय व्हावा, ही माझी भूमिका कधीच नाही. मुळामध्ये महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रियाच अशी आहे की महाराष्ट्र राज्य हे क्लोज स्टेट आहे. इथं बाहेरच्या राज्यातली मुलं पार्टिसिपेट कुठं करू शकतात ते MCCच्या माध्यमातून ऑल इंडियाचा 15% कोटा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 100% जो कोटा ऑल इंडियातून भरला जातो त्या ठिकाणी हे मुलं पार्टिसिपेट करू शकतात. अदरवाईज जो IQ कोटा आहे, इन्स्टिट्यूट कोटा असतो, ज्याच्यात MBBSच्या कॉलेजची 3 टाईम फीस भरावी लागते, त्या ठिकाणी ते पार्टिसिपेट करू शकतील. पण 85% कोटा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट लागू आहे, सगळे नियम लागू आहेत, त्या ठिकाणी मात्र कुणी येऊन बाहेरचा कितीही मार्कचा विद्यार्थी असला तरी तो महाराष्ट्रामध्ये 85% कोट्यात भाग घेऊ शकत नाही. महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे. 10वी 12वी महाराष्ट्रात झालेली असावी हा नियम आहे. त्यात एक्झाम्पशन कुणाला आहे? D1 D2 D3च्या केसमध्ये. काय असतं D1 D2 D3? एक्स आर्मी पर्सन, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पालक जे आर्मीमध्ये होते, बाहेरच्या राज्यात ड्युटी होती, त्यामुळं त्या पाल्याचं जर शिक्षण 10वी 12वी किंवा 12वी तिकडं झालेली असेल तर त्या केसमध्ये त्यांना एक्झाम्पशन असतं. D2 केसमध्ये काय आहे? महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी, अदर स्टेटचे विद्यार्थी जे डेप्युटेशनवर महाराष्ट्रात आहेत, जे D3च्या केसमध्ये अदर स्टेटचे पण महाराष्ट्रात सर्व्हिसला आहे, त्यांना D3मध्ये सूट आहे. आणि D2 म्हणजे इन सर्व्हिस असलेले पालक जे महाराष्ट्र राज्याचे आहेत पण ते बाहेर राज्यात सर्व्हिसला आहेत, म्हणून त्यांच्या पाल्याचं शिक्षण जर तिकडं झालं असेल तर त्यांना सूट आहे. एवढ्या 3 केसेस जर सोडल्या तर बाहेरच्या राज्यातला कोणताही विद्यार्थी महाराष्ट्राच्या 85% कोट्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. इवन दो महाराष्ट्राचे CISFमध्ये असलेले, BSFमध्ये असलेले पालकसुद्धा त्यांच्या पाल्यांना हे रिझर्वेशन नाही. क्लिअरली ब्राउचरमध्ये मेन्शन केलेलं आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे पालक जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या सर्व्हिसमध्ये होते आणि त्यांच्या पाल्याचं बाहेर ते असल्यामुळं तिकडं शिक्षण झालं असेल तर त्यांना त्या ठिकाणी जे ती सूट उपलब्ध आहे की जे बाहेर राज्यात शिकले पण महाराष्ट्राच्या 85% कोट्यात भाग घेऊ शकतील. इतर मुलांना किंवा बाहेरच्या राज्यातल्या मुलांना कितीही मार्क असेल तरी ते महाराष्ट्राच्या 85% कोट्यात येऊ शकत नाही. बरं, मग आता याच्यात काय आहे? जे महाराष्ट्र राज्याचे मुलं मागच्या वर्षी 2.5 लाखाच्या आसपास नीट परीक्षेला अपिअर होते, यावर्षी तो डेफिनेटली आकडा कमी झालेला आहे. मोस्ट प्रॉब्ली 20-25 हजार मुलं महाराष्ट्राचे कमी झाले असतील. होऊ शकतं 2,20,000 2,25,000 मुलं यावर्षी नीटला होते. त्यातले नेमके क्वालिफाय किती होतात हा एक फार पुढचा महत्त्वाचा विषय असतो. पात्र होणे, ज्याला बेसिक क्रायटेरिया काय होता मागच्या वर्षी? ओपन कॅटेगरीला 144, EWS त्यामध्ये आलं आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये 113. एवढेसुद्धा मार्क घेऊ शकलेले नव्हते मुलं. खूप सारे मुलं जे ते क्वालिफाय पण झाले नाही. मग उगीचच पॅनिक होऊन आपला स्वतःचा BP हाय करू नका. ऑलरेडी मुलांनी खूप टेन्शन घेतलेलं आहे. 3 तारखेची परीक्षा झाली, ती रद्द झाली, परत नव्यानं डेट जाहीर झाली, त्यानंतर परत रिनीट झाली. आता परत जेव्हा रिनीट झाली तेव्हा पेपर खूप टफ होता म्हणून गाजावाजा झाला आणि आता परतच खूपच स्कोअर वाढणार. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहून स्वतःचं BP हाय करू नका. माझी नम्र विनंती आहे. शांत राहा, रिलॅक्स राहा. हे जे काय होणार आहे हे आपण बदलू शकत नाही. जो काय थोडाफार काय कट ऑफ वाढेल तोही आपण बदलू शकत नाही, कमी झाला तर तोही बदलू शकत नाही. जे आपण ऑलरेडी परफॉर्म करून आलेलो आहोत तेही आपण बदलू शकत नाही.
त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी रिलॅक्स राहावं, रिझल्ट येण्याची वाट पाहावी. विशेष करून विनंती माझी, विशेष करून हिंदी भाषिक जे व्हिडिओ आहेत ते फार काही तुम्ही पाहू नका. त्याच्यामध्ये ऑल इंडियाच्या संदर्भानं बऱ्याचदा मार्गदर्शन केलेलं असतं. ते चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. ते त्यांच्या पद्धतीनं ऑल इंडियाच्या कोट्याच्या कट ऑफच्या संदर्भानं मांडणी करत असतात, परंतु ते आपण महाराष्ट्राच्या हिशोबानं घेतो आणि मग तिथेच थोडीशी गफलत होते. त्यामुळे सध्या डॉक्युमेंटच्या पूर्ततेकडे लक्ष द्या. आपल्याला कुणी योग्य मार्गदर्शन करू शकेल का त्याचा शोध घ्या, त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी रिझल्ट येण्याची वाट पहा. रिझल्ट आल्यानंतर जो काय आपला ऑल इंडिया रँक येणार आहे त्यानुसार आपलं नेमकं यावर्षी काय होणार हे अगदी 2 मिनिटामध्ये आपल्याला कळणार आहे. त्यामुळे कुणीही पॅनिक न होता रिलॅक्स राहा. महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे, मग ते SC STला असेल, NTला असेल, NTमध्ये खूप प्रवर्ग आहे, NT1 NT2 NT3 VJNT OBC, या सगळ्यांना त्यांच्या कॅटेगरीसाठी स्पेसिफिक जागा फिक्स आहे, त्या कुणी येऊ शकत नाही. म्हणजे OBCवाला 700 मार्कवाला जरी असेल तरी तो SC-BCची जागा घेऊ शकत नाही. SC-BCवाल्याला 690 मार्क आहे तरी तो इतर कुठल्याही कॅटेगरीची जागा घेऊ शकत नाही. हां, तो ओपनची घेऊ शकेल पण तो इतर कॅटेगरीची घेऊ शकत नाही. मग तुम्ही तुमच्या कॅटेगरीत किती आहात हे फार मॅटर करतं. उदाहरणार्थ अजून सांगतो, आता NT-D कॅटेगरी आहे. NT-D कॅटेगरीला 2% रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. 5000 जागा आहेत तर 100 जागा NT-Dला गव्हर्नमेंटमध्ये आहेत. रिझर्व 1% सीट्स ह्या आपल्याला सेमी गव्हर्नमेंटला आहेत, तिथं साधारण 2500 सीट्स असतात. 1% म्हणजे 25 जागा त्या झाल्या. काही D1 D2 PWDच्या जोडल्या तर 131 जागा मागच्या वर्षी होत्या. आता एखादा NT-D कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर तो त्याच्या कॅटेगरीत किती आहे त्याला आज माहिती का नाही. उगीच BP का हाय करायचा. आपले रिजनेबल मार्क असतील तर आपल्याला कट ऑफ ऑल इंडिया रँक काय येतो त्याची वाट पाहावी लागेल. हे सगळं झाल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्यात आपण कॅटेगरीत किती आहोत हे आपल्याला पाहावं लागेल. जर तो साधारण जे टॉपर्स असतात ते बऱ्याचदा ओपनमध्ये लागतात. मग जर एखादा आता NT-Dच सांगतो मी तुम्हाला, 131 जागा आहे आणि तो कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीमध्ये त्याचा कॅटेगरी रँक स्टेटमध्ये जेव्हा लिस्ट येईल तेव्हा 110 आहे, त्याला ॲडमिशन मिळणारच आहे. नेमक्या आपल्यासाठी कॅटेगरीच्या जागा किती हे जर आपण पाहिलं आणि आपण कॅटेगरीत किती आहो हे आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व होतात. त्यातही बरेचसे मुलं ओपनमध्ये लागतात, काही ऑल इंडियात जातात. खूप चांगल्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. होऊ शकतं ते एम्सला जातील, जिप्मरला जातील, ऑल इंडियाच्या टॉपच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतील. ते मुलं महाराष्ट्राचेच आहेत पण ते ऑल इंडियात गेल्यामुळं महाराष्ट्राच्या खालच्या मुलांना त्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळेल. थोडक्यात कुठेही पॅनिक होऊ नका. महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे. इथं कितीही मार्कवाला असला बाहेरच्या राज्यातला तर तो महाराष्ट्रात येऊन ॲडमिशन घेऊ शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या कॅटेगरीसाठी जे काय सीट्स रिझर्व आहे ते इतर कोणतीही कॅटेगरी घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, तुम्ही तुमच्या कॅटेगरीत किती असणार आहेत हे फार मॅटर करणार आहे. त्यामुळे ते कधी कळेल तर त्यासाठी SMLची वाट पाहावी लागेल. कॅटेगरी रँक त्याच वेळेस आपल्याला उपलब्ध होईल. त्यामुळे कुठेही पॅनिक न होता रिलॅक्स राहा. आलेल्या स्कोरवर काय आपल्याला डॉक्युमेंटची पूर्तता करायची ते करा आणि जेव्हा कधी ऑफिशियल OMR उपलब्ध होईल ती OMR काढा. परत एकदा NTA आन्सर कीप्रमाणे OMRनुसार आपला स्कोर काढा आणि ॲक्युरेट स्कोर आपल्याकडे उपलब्ध करून घ्या. कुठेही पॅनिक होऊ नका. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला शेअर करा. उद्या हे सगळं पाहता उद्या सगळ्या पालकांसाठी कॅटेगरीनुसार महाराष्ट्रात कोणत्या कॅटेगरीला नेमक्या किती जागा आहेत याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. निश्चितपणे त्यातून तुम्हाला काही अंशी परत मार्गदर्शन मिळेल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.